आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. बाळा माने यांचे पोस्टर कुत्र्याच्या गळ्यात घालून शिवसेनेने निषेध दर्शवला. सांगली जिल्ह्यात बाळा माने दिसल्यास तोंडाला शेण फासो, विशालसिंग राजपूत यांचा इशारा. बाळासाहेब ठाकरे चौक येथे शिवसेना ठाकरे गट सांगली जिल्ह्याच्या वतीने माजी आमदार बाळा माने यांच्या विरोधात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. कोकण विधान परिषद निवडणुकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात केल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. शिवसेनेच्या म्हणण्यानुसार बाळा माने यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून एबी फॉर्म घेऊन कोकण विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र पक्षाला कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी बाळा माने यांचा फोटो कुत्र्याच्या गळ्यात बांधून तसेच त्यांच्या पोस्टरला चप्पल मारून निषेध व्यक्त केला. आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख विशालसिंग राजपूत यांनी बाळा माने यांच्यावर टीका करत त्यांच्या भूमिकेमुळे पक्षाशी गद्दारी झाल्याचा आरोप केला. तसेच बाळा माने सांगली जिल्ह्यात दिसल्यास तोंडाला शेण फासो असा इशाराही यावेळी त्यांनी दिला आहे. यावेळी उपजिल्हा प्रमुख महादेव मगदूम, महिला आघाडी जिल्हा संघटिका सुजाता इंगळे, शकिरा जमादार, उपजिल्हा संघटक माजी नगरसेवक साजिद पठाण, मिरज शहर सुरेश भोसले, बाळासाहेब हत्तेकर, मिरज शहर संघटक असलम बाढवाले, सांगली शहर संघटक दिनेश शेलार, सांगली तालुका प्रमुख प्रताप विचारे, युवासेना मिरज शहर प्रमुख कुबेरसिंग राजपूत, रोहन कोळी, चंद्रकांत जाधव, चंद्रकांत व्हरकल, लक्ष्मण वडार, पिंटू पाटील, उमेश रायरेकर, रवींद्र पवार, सूरज डावरी, दीपक पाटील, सचिन कोरे, सागर धनवे, कृष्णाबाई कोळपे, निर्मला दुधाळ, मीनाक्षी नलवडे, सुनीता थोरात, बाबू पानवाले यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यामधलं रत्नागिरीमध्ये असणारं एक पिसाळलेलं कुत्रं, त्याचं नाव आहे बाळा माने. ज्यानं प्रत्येक वेळेला पक्ष बदलायचं काम केलं आणि गद्दारी करायचं काम केली. आणि एक वेळेला सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मातोश्रीवर खरकट खायला आलेलं ते कुत्रं, त्यानं विधानसभेची उमेदवारी घेतली रत्नागिरीमधून. तेव्हापासून तो खरकट खात होता उद्धवसाहेबांचं. आणि ऐन टायमाला आत्ताच्या इलेक्शनमध्ये त्याला उमेदवारी जाहीर केली. लढतो म्हणून सांगितलं, एबी फॉर्म घेतला. आणि भाजपच्या काही आणि शिंदे गटाच्या काही नालायक कुत्र्यांचं ऐकून पैसे खाऊन शिवसेना पक्षाची त्यानं गद्दारी केली आणि उमेदवारी अर्ज मागं काढून घेतला. तर या ठिकाणी त्या बाळा मानेचा आम्ही शिवसेना सांगली जिल्हा महिला आघाडी सगळ्यांच्या वतीनं जाहीर निषेध करतो. या ठिकाणी त्याच्या हातात बांगड्यानं डोक्याला कुक्कूल लावून त्याचा फोटो आम्ही कुत्र्याच्या गळ्यात घातला. कुत्रासुद्धा प्रामाणिक आहे, पण ही बाळा माने ज्याचं खातं तिथंच काय करायचं ते करतो असं म्हणून शिवसेनेनं आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो. आणि जर काही बाळा माने सांगली जिल्ह्यावर कुठं दिसला तर त्याच्या तोंडाला शेण लावल्याशिवाय आमची सांगली शिवसेना राहणार नाही. त्याचबरोबर पक्षनिष्ठा जी काय असते ते सन्माननीय विनायक राऊत साहेब, प्राध्यापक नितीन बानोडे पाटील, दानवे साहेब यांच्याकडून त्यानं शिकावं. आणि ज्याच्याकडे गेला आहे त्याच्याशी तर प्रामाणिक राहावं. तर पुन्हा पैशासाठी कुठंतरी आणि काय तर देऊन
दुसऱ्या पक्षात जायचं काम त्यानं करू नये या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो. आणि जर का तो सांगली जिल्ह्यात दिसला तर त्या तोंडाला शेण लावून चप्पलनं मारल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.